रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असं काही नाही. या राज्यामध्ये देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भक्कम पद्धतीचं त्या ठिकाणी सुरू आहे. मला असं वाटतं आपण म्हणता येतं शब्दप्रयोग संजय राऊतांनी राजकीयदृष्ट्या काल परवा दिल्लीमध्ये केलेला आहे. लोकसभेच्या पराजयाच्या नंतर हताश निराश झालेली सगळी मंडळी आता वेगवेगळ्या पैच्या हे सगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळेला अशा काही घटना ज्या घडतात टायर वगैरे जाळण्याच्या, त्याच्यामुळे त्यांना संधी मिळते. सर, मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था आणि त्यावर होणारे वाढते अपघात हे आपण आता मोठ्या वरिष्ठ मंत्र्यांशी भेट घेतलेली आहे. पेवर ब्लॉक काही ठिकाणी बसवले ते उखडलेले आहेत, काय सांगा? एक मला आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की गडकरी साहेबांची 18व्या 17व्या लोकसभेत असताना मी भेट घेतल्यावर 750 कोटी रुपये त्यांनी पहिल्या टप्प्याला दिले. त्यातलं 80-85% काम पूर्ण झालं आहे. दुरावस्था झाले या मताशी मी सहमत नाही. काही टप्प्यामध्ये काम राहिले, तिथेही काम सुरू आहे. पेवर ब्लॉक लावले गेले. गणपतीच्या वेळेला संबंध गणेश भक्त गावात जातात त्यावेळेला त्यावेळेचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी 3-4 वेळेला ते फिरले. तेही कोकणातले आहेत, त्यांना या गोष्टीची जाण आहे. त्यावेळेला ते खड्डेनी प्रवास करायला लागू नये म्हणून पेवर ब्लॉक त्या ठिकाणी लावले गेले. सगळीकडे कॉन्क्रिटीकरणाचाच रस्ता होणार आहे. आता काम थांबले थोडंसं नागोट्याच्या आसपास, थोडं काम थांबले आंबेवाडी नाक्यावरचा फ्लायओव्हरला, थोडं राहिले तवलीच्या आसपास. बाकी बऱ्यापैकी काम त्या ठिकाणी 4 पदरी बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. काय इंदापूर बायपास राहिला आहे, बाणगावचा बायपास राहिला आहे, तो पुढचा टप्पा आहे. पहिला टप्पा पळसपा ते इंदापूर, दुसरा टप्पा इंदापूर ते पुढे. आता परवा मी रत्नागिरीला दिशा कमिटीला गेलो. जवळपास रत्नागिरीपर्यंतचं अंतर जेवढं आहे त्याच्यातला 85% रस्ता पूर्ण झाला आहे. 15-20% संगमेश्वरपासून ते निवळी फाट्यापर्यंत त्यातला 15-20 किलोमीटरचं काम चालू आहे. ते कामसुद्धा आता लवकरात लवकर होईल. ते दुरावस्था नाही, चांगली अवस्था आहे. काही ठिकाणी राहिलं आहे, ते कसं पूर्त होईल त्याचा आम्ही सगळेजण पाठपुरावा डोळसपणाने संवेदना पूर्णपणाने जागरूक ठेवून करतो आहोत. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध जो टप्पा आहे वळसपाचे पक्षात घेतला आणि या संदर्भात पूर्व कल्पना त्यांनी गोपीनाथ मुंडेंना देखील दिली होती. असं आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टीची फारसं माहिती नसेल ते बोलण्याची सुद्धा पद्धती सुरू झाली. ठीक आहे, पण नंतर धनंजय मुंडेंना समजा ते म्हणतात तसा विरोध होता की गोपीनाथरावांचे आणि पवारसाहेबांचे संबंध असतील म्हणून त्यांना काय सांगितलं गेलं असेल. पण धनंजय मुंडेंना पक्षामध्ये घेतलं गेलं. त्यावेळेला विधान परिषदेचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना निवडून आणण्यात आलं. 2014मध्ये मी प्रदेशाध्यक्ष असताना मी विधान परिषदेमध्ये होतो, त्याला ते विरोधी पक्षनेते झाले. त्यांनी उत्तम कामगिरी केल्याचंच पक्षाने वारंवार त्या कालावधीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे आता ही जी काय माणसं मी मगाशी म्हटलं ना, एक दिल्लीमधून एक इथून, हे सगळे हताश जे झालेले आहेत, अजून पराजयातून सावरलेले नाही आहेत, त्यांना बोलण्यासाठी काय ना काहीतरी मुद्दा लागतो. ते असं फॅब्रिकेटेड खोटं नाटक जे काय तयार करायचं असतं ते तयार करण्यामध्ये काही माणसं माहीर आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण आहे. सर, महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र आहे, त्याचा पाण्याचा शुद्ध पाणी योजनेचा जो प्रश्न आहे तो लाल स्थितीत अडकला आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्वासनं दिली जातात किंवा बायपासचा देखील वाहतूक कोंडीवरचा पर्याय आहे बालाप बायपास, तो देखील प्रश्न प्रलंबित आहे. काय सांगाल सर? अनेकदा निवडणुकीमध्ये आश्वासनं देऊन देखील गेल्या कित्येक वर्षात हे प्रश्न प्रलंबित आहे. नाही, आता अष्टविनायकपैकी पाणीपुरवठा म्हणजे पालीचा असेल तर मी ज्या वेळेला अधिवेशनाच्या पूर्वी मला वेळ मिळाला तर मी तिथे बैठक घेईन आणि त्याचा एकदाच काय तो निर्णय करेन. कारण आदिती पालकमंत्री असताना त्या पाण्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये त्यावेळेला मान्यता मिळाली होती. पण तरीसुद्धा काय पुढचं असेल, एकदा अनेक आमदार असतानासुद्धा त्याने त्या बाबतीमध्ये खूप पाली तालुक्यातल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेतलेली होती. तर त्या दृष्टिकोनातून पाठपुरावा केला जाईल. बायपासचा प्रश्न देखील प्रलंबित आहे ना, तो होऊन जाईल. पालीचा, परळीचा, बेडलीचा हे तिन्ही बायपास टप्प्यात आहेत. जसं इंदापूरच्या दिघी इंदापूर रस्त्याच्या तिथेसुद्धा बायपासची कदाचित आवश्यकता आहे. निजामपूरला बायपासची आवश्यकता आहे. आम्ही पाठपुरावा करू.
तालिकाला भेट दिली होती. ओबी शोषाणी दुसऱ्यांची महावाणिज्य योजना त्यावेळेस त्यांच्याकडे जीवबांधवांनी मागणी केली होती. देवदंडामध्ये त्यांची जी स्मशानभूमी आहे त्यातून नंतर सागरी महामार्ग जातोय तो वाचवण्यासाठी तो महामार्ग चा बदलावा अशी मागणी केली होती. नाही, मला माहीत नाही, मी माहिती घेईन, कारण आता हा महामार्ग रेवर्स ते रेड्डीपर्यंत आहे. त्यामुळे आखणी करताना बदल केल्याच्या नंतर काय परिणाम होईल याची माहिती घेतल्याशिवाय काय बोलता येणार नाही. त्यांची मागणी आणि MSRDC ते काम करणार आहे त्या अधिकाऱ्यांचं नेमकं मत, कारण ती एकदा रूट बदलला की मग बराच रूट बदलावा लागेल, तर नेमकं ते माहिती घेतल्याच्या नंतर मला सांगता येईल. मध्ये असे म्हणाले की रायगड जिल्ह्यात असणाऱ्या औद्योगिक कंपन्यांना कोणाला तरी खंडणी आणि हत्तेखोरी करायची आहे आणि त्यासाठीच हा पालकमंत्रीपदाचा अट्टास सुरू आहे. त्यांना नेमकं विचारा कोणाला त्यांना बोलायचं आहे ते, मग त्याचं उत्तर ते देतील. मी त्याच्यामध्ये काहीतरी बोलून आणखीन तिसरं जे नाही माझ्या मनात ते माझ्या तोंडी नको यायला. त्याच्या राऊत साहेब आणि ते त्यांना जे अभिप्रेत असतील ते त्यांनी एकमेकाचं बघावं. कोकणात एक नवीन मुद्दा येईल. विधानसभेमध्ये काम केले नाही या विषयावरती मी आज काय भाष्य करणार नाही. योग्य वेळेला माझे इथले जे सगळे सहकारी आहेत ते त्याचं नक्की काय ती माहिती देतील. आज काय या विषयावरती काय अधिक बोलू इच्छित नाही. त्या कुठं काय काम झालं आहे, इथे किती झालं आहे, महाडला काय झालं आहे, इतर ठिकाणी काय काय झालं आहे त्याची सगळी आकडेवारी इथे आहे. म्हणून 85ला 40 वर्षापूर्वी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पंजा निशाण्यावरती मी उमेदवारी लढले आणि अनेक वादाला तोंड देत ते गेलेलं. त्यामुळे ठीक आहे, योग्य वेळेला बोलू. हे जे पत्र आहे हे ॲक्वारियमचं, त्याच्यावरती पण टिकावं लागली. नुसते फिरतात येतात जातात, त्यामुळे न फिरता कसं काय दुरुस्त करता येईल, समजून घेऊन काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न राहील. बाकी काय. आदित्य ठाकरे असं म्हणतात की पालकमंत्री पदासाठी हवलटपणा का आदित्य ठाकरे असं म्हणतात. आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत ते, मग त्यांनी विरोधक आहे ना, त्यांनी काय बोलावं याच्याबद्दल मी काय सांगावं. आणि त्यांना उद्देशून विचारावे कोणाला उद्देशून ते बोलत आहेत. सर्व्हिस रोड जे आहे ते सर्व्हिस रोडचा अजून काय झालं तर तो एक असेल ना. मी सर्व्हिस रोड कशासाठी आहे तर ज्या वेळेला त्या गावांच्यामध्ये आज जायचं असेल तर ती सर्व्हिस रोडची व्यवस्था आहे. एंट्री आणि एक्झिट मला म्हणा ना एंट्री आणि तेच म्हटलं ना एंट्री आणि एक्झिट, तर त्या बाबतीमध्ये नक्कीच बोलेन. त्या राहिला असेल तर मी दोनदा राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळवून देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराच्या वरतीच गदा आणण्याचा प्रयत्न काही जण करत असतील तर त्यांना ते लखलाभ हो. त्याच्या अनुषंगून PMOचं पत्र सुद्धा आहे. एक मिनिट. हे हां काय आता तर आज तर प्रपोजल आहे 60 कोटीचं असं मी मगाशी म्हटलं, पण बघू ना आता प्रत्यक्षात आराखडा तयार करू. हां मग मगाशी मी तेच सांगितलं ना, दिघीमध्ये नाही प्रोजेक्ट आहे. दिघी औद्योगिक वसाहत या नावाने होणार आहे. मी तालुक्यांची नावं सांगितलं ना मगाशी. इफ आय अगेन रिपीट इट व्हॉट काय मी सगळं सांगितलं ना मगाशी. मी गावांच्या नाव रेंटेड कोर्सेस कसे सुरू करता येतील या गोष्टीवरती सुद्धा भर दिला जाईल. याला दिल्लीतल्या पूर्वी त्याला HRD मिनिस्ट्री म्हटली जायची, मनुष्य विकास मंत्रालय, त्याला आता पुन्हा शिक्षण मंत्रालय म्हणून नाव दिलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान त्या खात्याचे मंत्री आहेत. भारत सरकारच्या या कामाच्यासाठी शैक्षणिक संस्थांना जे परवानगी लागतील ते सुद्धा मिळवून देण्यासाठी मी काटेकोर पद्धतीने प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. हा एक महत्त्वाचा भाग. काल रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा बैठक घेतली. त्यामध्ये रोहायला जे काय थांबे माझ्या विनंतीनुसार रेल्वे बोर्डाने मंजूर केले होते, रेल्वे चेअरमन रेल्वे मंत्री महोदयांना जे मी भेटलो होतो त्याचासुद्धा सुरुवात 25 जानेवारीला एक दूर पल्ल्याची गाडी रोहायला थांबून होईल. 5 गाड्या एकंदरीत रोहायला थांबणार आहेत. ह्या याहीपूर्वी थांबत होत्या पण त्या टेक्निकल हॉल्ट होता, ते तांत्रिक काढण्यासाठी त्या थांबत होत्या 1 मिनटासाठी वगैरे. त्याचं कमर्शियल हॉल्टमध्ये रूपांतर करावं अशी सतत माझी मागणी होती. त्या मागणीला यश आलं, त्यामुळे त्या थांबतील. पेण स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम आता याच वर्षीच्या बजेटमध्ये होईल. एक अद्ययावत पद्धतीचं पेणचं रेल्वे स्टेशन यालासुद्धा मान्यता मी मिळवलेली आहे.
ते काम या वर्षाभरामध्ये सुरू होईल. मेमू गाड्या अधिक वाढवण्यासाठी मेमू ट्रेन्स अधिक उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून GM सेंट्रल रेल्वे मुंबईकडून दिल्लीला जो प्रस्ताव गेला आहे, माझं अधिवेशन 31ला चालू होणार आहे. 31ला राष्ट्रपती महोदयांचं अभिभाषण आहे, 1 तारखेला अर्थसंकल्प आहे. त्याच आठवड्यामध्ये पुढे रेल्वे मंत्र्यांशी बोलत हे मेमूचे रॅक आपल्याला जर का उपलब्ध झाले, आज एक जी मेमू धावते ती पुढे रोह्यापर्यंत आहे, वीरपर्यंत कशी नेता येईल, आणखीन पुढे कशी नेता येईल याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. प्रामुख्याने नागोठणा, इंदापूर आणि गोरेगाव इथल्या प्लॅटफॉर्मची उंची खूप कमी आहे, म्हणून सेंट्रल रेल्वेकडून नागोठण्याच्या प्लॅटफॉर्मची उंची आणि कोकण रेल्वेकडून काल कोकण रेल्वेचे CMD बैठकीला होते, इंदापूर आणि गोरेगाव स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची उंची जी त्यात अपघात होता